Good morning, friends. Today we are going to discuss about the meaning of statistics and definition of statistics. Let's go to understand what is mean by statistics, what is the definition of the statistics. First of all, we introduce the statistics. From ancient time, statistics was used in day-to-day life for counting the our ancestor used spatial symbols and some facial marks for counting the cattle. So statistics are not a new subject. Statistics हा एक नवीन सब्जेक्ट नाहीये. आपले पूर्वज या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सचा वापर या ठिकाणी जे काही प्राणी आहेत प्राण्याची गणना करण्यासाठी त्या ठिकाणी करत होते. त्याच्यामुळे स्टॅटिस्टिक्स हे असं नवीन असं काही नाही. In a modern era, the scope of statistics are increased. आजच्या मॉडर्न युगामध्ये जर आपण पाहिलं की जी काही स्टॅटिस्टिक्सची व्याप्ती आहे ते स्टॅटिस्टिक्सची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. एव्हरी सेक्टर्स डील्स विथ द स्टॅटिस्टिक्स. प्रत्येक सेक्टर्सचा संबंध हा स्टॅटिस्टिक्सशी आहे. लेट्स गो टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय स्टॅटिस्टिक्स. Statistics is a mathematical science including the methods of collecting, organizing, and analyzing data in such a way that meaningful conclusion can be drawn from them. Statistics हे काय आहे? मॅथमॅटिकल सायन्स आहे की याच्यामध्ये माहितीचं कलेक्शन केलं जातं, ऑर्गनायझेशन केलं जातं, अनालिसिस केलं जातं आणि त्याच्यावरून काहीतरी कन्क्लुजन त्या ठिकाणी ड्रॉन केलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला स्टॅटिस्टिक्स ची या ठिकाणी आपल्याला इंट्रोडक्शन करता येईल. म्हणजे स्टॅटिस्टिक्स आर अ मॅथमॅटिकल सायन्स. स्टॅटिस्टिक्स हे एक मॅथमॅटिकल सायन्स आहे. इन दॅट स्टॅटिस्टिक्स इन्क्लूड कलेक्शन, ऑर्गनायझिंग, अनालिसिस अँड कन्क्लुजन ऑफ द एनी फेनोमेना. कोणत्याही विषयासंबंधित एखाद्या विषयासंबंधित किंवा कोणत्याही विषयासंबंधित माहितीचं संग्रहण करणे, त्याचं ऑर्गनायझेशन करणे, त्याचं अनालिसिस करणे आणि त्याच्यावरून काहीतरी कन्क्लुजन ड्रॉन करणे, त्यालाच आपण थोडक्यामध्ये काय म्हणता येईल? स्टॅटिस्टिक्स असं आपल्याला म्हणता येईल. इन जनरल स्टॅटिस्टिक्स इज अन इन्व्हेस्टिगेशन फॉर फाइंडिंग आउट द सोल्युशन ऑफ द पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स. एक विशिष्ट असा प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर त्याच्यासाठी जे काही आपण इन्व्हेस्टिगेशन करतो, त्याच्यासाठी आपण जे काही शोध घेतो त्यालाच आपल्याला जनरली स्टॅटिस्टिक्स असं आपल्याला म्हणता येईल. इन जनरल स्टॅटिस्टिक्स इज अन इन्व्हेस्टिगेशन फॉर फाइंड आउट द सोल्युशन ऑफ द पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स. जे काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स आहेत, विशिष्ट प्रॉब्लेम आहे, तो विशिष्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे काही आपण इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, जो काही आपण शोध घेतलेला आहे त्यालाच आपल्याला जनरली काय म्हणता येईल? स्टॅटिस्टिक्स असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने याच्यावरून आपल्याला लक्षातच आलं असेल की नेमकं स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय. लेट्स गो टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द स्टॅटिस्टिक्स. आता स्टॅटिस्टिक्सचा अर्थ काय आहे तो या ठिकाणी आपण समजून घेऊया. स्टॅटिस्टिक्स इन ओल्डन डेज स्टॅटिस्टिक्स वॉज रिगार्डेड ॲज अ सायन्स ऑफ स्टेटक्राफ्ट. ओल्डन डेज मध्ये स्टॅटिस्टिक्सला सायन्स ऑफ स्टेट क्राफ्ट्स असं म्हटलं जात होतं. म्हणजे राज्यकर्त्याचं सायन्स म्हणजेच त्याला स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं. अँड वॉज द बाय प्रोडक्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटीज ऑफ द स्टेट. म्हणजे त्याचबरोबर या ठिकाणी जी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटीजचं बाय प्रोडक्ट म्हणून या ठिकाणी ओल्डन डेज मध्ये स्टॅटिस्टिक्सचा या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी ग्राह्य घेतला जातो. द वर्ड स्टॅटिस्टिक्स इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड स्टॅटूस. जे काही स्टॅटिस्टिक्स वर्ड आहे त्या स्टॅटिस्टिक्स वर्ड्स या शब्दाची उत्पत्ती जर आपण पाहिली तर या ठिकाणी काही
तज्ञांचं मत आहे की स्टॅटिस्टिक्स या शब्दाची उत्पत्ती लॅटिन वर्ड्स स्टॅटुस यापासून झालेली आहे, और द इटालियन वर्ड्स स्टॅटिस्टा, और फ्रेंच वर्ड स्टॅटिस्क्वी, और जर्मन वर्ड स्टॅटिस्टिक. ऑल ऑफ ईच मीन्स अ पॉलिटिकल स्टेट. जे काही स्टॅटिस्टिकल शब्द आहे त्या स्टॅटिस्टिकल शब्द कुठून आलेला आहे, त्याचा जन्म कसा झालेला आहे आपण ते पाहिलेला आहे. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की स्टॅटिस्टिक्स हा जे काही शब्द आहे त्या शब्दाची उत्पत्ती लॅटिन शब्दापासून झालेली आहे. तर तो लॅटिन शब्द कोणता आहे? स्टॅटुस आहे. त्याचबरोबर काही जणांचं असं म्हणणं आहे की इटालियन वर्ड पासून झालेले आहे, त्याचा अर्थ होतो स्टॅटिस्टा. त्याचबरोबर काही जणांचं म्हणणं आहे की जे काही स्टॅटिस्टिक्स वर्ड आहे तो वर्ड या ठिकाणी फ्रेंच वर्ड स्टॅटिस्क्वी या शब्दापासून उत्पत्ती झालेली आहे असं ते या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर काही जणांचं असं म्हणणं आहे की जर्मन वर्ड स्टॅटिस्टिक या शब्दापासून झालेले आहे. म्हणजे या सर्व शब्दांचा जर अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ एकच होतो, ईच ऑफ विच मीन्स अ पॉलिटिकल स्टेट. पॉलिटिकल स्टेट या सर्व शब्दाचा अर्थ काय होतो? एक राज्य. या सर्व शब्दांचा अर्थ होतो एक राज्य. म्हणजे जो काही स्टॅटिस्टिक शब्द आहे तो स्टॅटिस्टिक शब्द हा कशाविषयी आहे? राज्याविषयी आहे. आता हा शब्द राज्याविषयीच का आला? आणि त्यामागचं एक कारण आहे, कारण की या ठिकाणी जी काही राज्यासंबंधित जी काही आकडेवारी गोळा करण्यासाठी या ठिकाणी ओल्डन डेज मध्ये हे शब्द त्या ठिकाणी वापरले जात होते. म्हणून त्यालाच एकंदरीतरित्या काय म्हटलं जातं? स्टॅटिस्टिक्स असं आपल्याला म्हटलं जातं. The word statistics is basically used for the collection of data related to the state. जी काही राज्य आहे, राज्यासंबंधित जी काही माहिती आहे ती माहिती कलेक्ट करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स या शब्दाचा वापर केला जात होता. अशा पद्धतीने या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. त्याचबरोबर मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ द स्टॅटिस्टिक्स. द वर्ड्स statistics has two different meaning or sense which are described as below. जे काही स्टॅटिस्टिक्स चा शब्द आहे तो शब्द किंवा त्या शब्दाचा अर्थ आपल्याला दोन पद्धतीने या ठिकाणी डिस्क्राइब करता येतो. नंबर 1 इन प्लुरल सेन्स अँड नंबर 2 इन सिंग्युलर सेन्स. आता या ठिकाणी प्लुरल सेन्स नुसार स्टॅटिस्टिक्स या शब्दाचा अर्थ काय होतो किंवा स्टॅटिस्टिक्सचा अर्थ काय घेतला जातो हे आपण या ठिकाणी पाहूया. नंबर 1 इन प्लुरल सेन्स. इन प्लुरल सेन्स द वर्ड स्टॅटिस्टिक्स रेफर्स टू न्यूमेरिकल फॅक्ट्स अँड फिगर्स. या ठिकाणी जो काही स्टॅटिस्टिक्स हा शब्द आहे तो स्टॅटिस्टिक्स शब्दाचा अर्थ या ठिकाणी घेतला जातो न्यूमेरिकल फॅक्ट्स अँड फिगर्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर विथ अ definite purpose in any field of statistics, any field of study. कोणत्याही फील्ड संबंधित जर आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा कोणत्याही फील्ड संबंधित अभ्यास करण्याच्या उद्देशाने एक सिस्टमॅटिक पद्धतीने जी काही आपण नंबर्स किंवा फॅक्ट्स आपण जे काही गोळा केलेले असतात त्यालाच एकंदरीतरित्या प्लुरल सेन्स मध्ये स्टॅटिस्टिक्स असं या ठिकाणी म्हटलं जातं. इन प्लुरल सेन्स स्टॅटिस्टिक्स consider as a numerical description of the quantitative aspects of the thing. या ठिकाणी प्लुरल सेन्स मध्ये जो काही स्टॅटिस्टिक्सचा अर्थ घेतलेला आहे तो काय घेतलेला आहे? स्टॅटिस्टिक कन्सिडर ॲज अ न्यूमेरिकल डिस्क्रिप्शन ऑफ द क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट्स ऑफ द थिंग. एखाद्या विशिष्ट बाबी संबंधित संख्यात्मक जी काही दृष्टिकोन आहे किंवा संख्यात्मक बाबी स्पष्ट करणे त्यालाच या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. इन अदर वर्ड्स स्टॅटिस्टिक्स आर ऑल्सो ॲग्रिगेट ऑफ फॅक्ट्स विच आर एक्सप्रेस्ड इन न्यूमरिक फॉर्म्स. या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स प्लुरल सेन्स नुसार या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सचा या ठिकाणी अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? स्टॅटिस्टिक्स आर ऑल्सो ॲग्रिगेट ऑफ फॅक्ट्स विच आर एक्सप्रेस्ड इन अ न्यूमेरिकल फॉर्म. स्टॅटिस्टिक्स हे फॅक्ट संबंधित म्हणजे तथ्या संबंधितचं असलेलं एक अवरेज आहे, हे एक ॲग्रिगेट आहे, हे एक सरासरी आहे
जी की नंबर मध्ये स्पष्ट केली जाते, त्यालाच या ठिकाणी प्लुरल सेन्स मध्ये या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, स्टॅटिस्टिक्स असं म्हटलेलं आहे. थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर इन according to plural sense, statistics refers to the numerical facts and figures in a systematic manner with a definite purpose in any field of study. अशा पद्धतीने थोडक्यामध्ये प्लुरल सेन्स मध्ये स्टॅटिस्टिक्सचा अर्थ जर घ्यायचा झाला तर आपल्याला थोडक्यामध्ये घेता येईल तर न्यूमरिकल फॅक्ट्स अँड फिगर्स. प्लुरल सेन्स मध्ये या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सचा अर्थ काय आहे, न्यूमरिकल फॅक्ट्स अँड फिगर्स अबाउट एनी फेनोमेना, अबाउट एनी फील्ड ऑफ स्टडी, कोणत्याही फील्ड स्टडी बाबत, कोणत्याही फील्ड मधील स्टडीचा किंवा कोणत्याही फेनोमेनाचा जो काही आपण अभ्यास करतो, तो अभ्यास जर आपण न्यूमरिकल फॅक्ट्स मध्ये किंवा फिगर्स मध्ये जर काढला तर त्याला आपल्याला एकंदरीतरित्या काय म्हणता येईल, स्टॅटिस्टिक असं म्हणता येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी प्लुरल सेन्स मध्ये स्टॅटिस्टिक्सचा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल, स्टॅटिस्टिक्स ऑन इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स हे एक आपल्याला प्लुरल सेन्सचं उदाहरण सांगता येईल. आता इंडस्ट्रियल प्रोडक्ट संबंधी जी काही स्टॅटिस्टिक गोळा केलेली आहे ही कशामध्ये आहे, टोटली न्यूमरिकल फॉर्म मध्ये आहे. टोटली न्यूमरिकल फॉर्म मध्ये ही माहिती आहे, म्हणून त्याला आपल्याला प्लुरल सेन्सचं एक एक्झाम्पल असं आपल्याला म्हणता येईल. ऑर स्टॅटिस्टिक्स ऑन पॉप्युलेशन ग्रोथ ऑफ डिफरंट एरिया, जी काही विविध एरिया आहेत किंवा स्टेट आहेत त्याचं जी काही पॉप्युलेशन ग्रोथ झालेली आहे, लोकसंख्येची वाढ झालेली आहे, त्याच्या संबंधित जर स्टॅटिस्टिक असेल तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, प्लुरल सेन्स असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने प्लुरल सेन्स नुसार स्टॅटिस्टिक्सचा अर्थ काय आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. देन सेकंड इज सिंग्युलर सेन्स. इन सिंग्युलर सेन्स इट्स रेफर्स टू सायन्स comparison method which are used in collection, analysis, interpretation and presentation of the numerical data. या ठिकाणी सिंग्युलर सेन्स मध्ये जी काही स्टॅटिस्टिक्सचा अर्थ घेतलेला आहे, काय घेतलेला आहे, स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स कंपेअरिंग मेथड. त्याच्यामध्ये काय काय केलं जातं, which are used in collection, analysis, interpretation and presentation of the numerical data. म्हणजे सिंग्युलर सेन्स मध्ये या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स इज अ प्रोसेस, स्टॅटिस्टिक्स इज अ सायंटिफिक प्रोसेस असं म्हटलेलं आहे. सिंग्युलर सेन्स नुसार स्टॅटिस्टिक्स हे काय आहे, एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मध्ये काय काय केलं जातं, फर्स्ट कलेक्शन ऑफ डेटा, त्याच्यामध्ये माहितीचं काय केलं जातं, कलेक्शन केलं जातं, संग्रहण केलं जातं. देन अनालिसिस ऑफ द डेटा, त्याच्यानंतर काय केलं जातं, डेटाचं अनालिसिस केलं जातं. देन काय केलं जातं, इंटरप्रिटेशन ऑफ द डेटा अँड प्रेझेंटेशन ऑफ द न्यूमरिकल डेटा. म्हणजे या ठिकाणी माहितीचं संग्रहण करणे, माहितीचं विश्लेषण करणे, माहितीवरून काहीतरी अर्थ प्राप्त करून घेणे आणि त्या माहितीचं एक व्यवस्थित प्रेझेंटेशन करणे, त्याला सिंग्युलर सेन्स मध्ये स्टॅटिस्टिक्स असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं, अ डिव्हाइस which is employed for the purpose of collection, classification, presentation, comparison and interpretation of the data. Statistics is a device. Statistics या ठिकाणी काय मानलेलं आहे, एक डिव्हाइस आहे. त्याचा पर्पज काय आहे, त्याचा पर्पज the purpose of the collection, classification, presentation, comparison and interpretation of the data. जो काही सिंग्युलर सेन्स मध्ये स्टॅटिस्टिक्सचा जो काही अर्थ घेतलेला आहे तो काय घेतलेला आहे की स्टॅटिस्टिक्स हे एक डिव्हाइस आहे. त्या डिव्हाइसच्या मार्फत या ठिकाणी माहितीचं काय केलं जातं, संग्रहण केलं जातं. त्याचबरोबर त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, म्हणजे वर्गीकरण केलं जातं. त्याचबरोबर त्याचं प्रेझेंटेशन केलं जातं. त्याचबरोबर दोन किंवा दोनपेक्षा अधिक जी काही डेटा आहे त्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं आणि फायनली इंटरप्रिटेशन केलं जातं, त्यालाच आपण अर्थबोधन असं आपण म्हणतो. अशा पद्धतीने या ठिकाणी सिंग्युलर सेन्स मध्ये स्टॅटिस्टिक्सचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणामध्ये आपल्याला पाहता येईल, इफ वी वॉन्ट टू स्टडी अबाउट द ॲव्हरेज वेट ऑफ स्टुडंट इन आवर कॉलेज. समजा या ठिकाणी आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचं ॲव्हरेज वेट याचा अभ्यास करायचा. तर याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, पहिली स्टेप्स आपल्याला करावं लागेल. फर्स्ट, we need to collect the information through college or we may collect from the student directly.
या ठिकाणी पहिली स्टेप मध्ये आपल्याला काय करता येईल, आपल्याला माहिती कलेक्ट करावी लागेल. आता माहिती कलेक्ट करण्याचे दोन मार्ग या ठिकाणी असू शकतात. या ठिकाणी माहिती दोन ठिकाणाहून आपल्याला मिळू शकते. नंबर एक, जर ही माहिती कॉलेजने कलेक्ट केली असेल तर त्या माहितीचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येतो. अदरवाईज जर कॉलेजने ही माहिती गोळा केली नसेल तर दॅन डायरेक्टली इन्व्हेस्टिगेटर कलेक्ट इन्फॉर्मेशन. या ठिकाणी इन्व्हेस्टिगेटर जो आहे, जो माहिती गोळा करणारा आहे, त्या व्यक्तीला काय करावं लागतं, प्रत्यक्ष ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाऊन विद्यार्थ्यांचं जे काही वेट आहे ते वेटचं मेजरमेंट घ्यावं लागेल. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी माहितीचं काय करावं लागेल, आपल्याला कलेक्शन करावं लागेल. त्यालाच आपण संग्रहण असं आपण म्हणतो. आता माहितीचं आपण कलेक्शन केलं. या ठिकाणी आपल्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली तर 120 आहे. 120 विद्यार्थ्यांच्या वजनाचं आपण मोजमाप केलं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, देन वी क्लासिफाय इट. जी काही आकडेवारी 120 विद्यार्थ्यांची आकडेवारी गोळा केलेली आहे ती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये क्लासिफाय करावी लागते. आता उदाहरणामध्ये 10 ते 20 वजन असणारे विद्यार्थी किती आहेत, 20 ते 30 वेट असणारे विद्यार्थी किती आहेत, 30 ते 40 वेट असणारे विद्यार्थी किती आहेत, 40 ते 50 वेट असणारे विद्यार्थी किती आहेत, आणि 50 ते 60 वेट असणारे विद्यार्थी किती आहेत, आणि 60 ते 70 वेट असणारे विद्यार्थी किती आहेत. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, क्लासिफिकेशन करावं लागतं. जो काही डेटा दिलेला आहे, जो काही डेटा आपण गोळा केला करतो त्याचं क्लासिफिकेशन जर केलं तरच त्या डेटाचा उपयोग करून घेता येतो, अन्यथा त्याचा उपयोग होत नाही. फॉर एक्झाम्पल, समजा असं ग्राह्य धरा ही 120 विद्यार्थ्यांच्या ऐवजी समजा 1000 विद्यार्थी आहेत. आता या 1000 विद्यार्थ्यांचं जर माहिती आपण 1 बाय 1 लिहिली तर त्याच्यासाठी या ठिकाणी मोठी यादी त्या ठिकाणी तयार होईल आणि त्याच्यावरून कसल्याही प्रकारचं कन्क्लुजन किंवा त्याच्यावरून कसल्याही प्रकारची माहिती आपल्याला काढता येणार नाही. म्हणून या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये क्लासिफिकेशन या ठिकाणी करावं लागतं. देन इन थर्ड स्टेप then we analyze it. It is one of the most important method of the statistics. Statistics ही एक अतिशय महत्त्वाची पद्धत आहे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जो काही आपण डेटा कलेक्ट केलेला आहे, जो काही क्लासिफाय केलेला आहे, त्याचं जर अनालिसिस केलं नाही, त्याचं जर अनालाइज आपण केलं नाही तर त्या स्टॅटिस्टिक्सला कसलाही अर्थ प्राप्त होणार नाही. म्हणून इन स्टॅटिस्टिक्स देयर आर व्हेरियस टूल्स आर अवेलेबल. स्टॅटिस्टिक्स मध्ये अनेक टूल्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, अरिथमॅटिक मीन आहे, जो की आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या चॅप्टरमध्ये आपण पाहणारच आहोत. त्याचबरोबर स्टँडर्ड डिव्हिएशन आहे, मीन डिव्हिएशन आहे, त्याचबरोबर प्रोबॅबिलिटी आहे, कोरिलेशन आहे, रिग्रेशन आहे. असे बरेच स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत. या स्टॅटिस्टिकल टूलच्या मदतीने आपल्याला काय करता येतं, जो काही गोळा केलेला डेटा आहे तो अनालाइज करता येतो. अँड फायनली वी इंटरप्रिट इट. फायनली आपल्याला काय करता येईल, त्याचं इंटरप्रिटेशन या ठिकाणी आपल्याला करता येईल. इंटरप्रिटेशन म्हणजे काय, म्हणजे जो काही आपण विद्यार्थ्याच्या वेट संबंधित माहिती गोळा केलेली आहे, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्याचं अनालिसिस केलेलं आहे, एवढं करून या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स मध्ये भागत नाही, तर जे काही आपण क्रिया केलेली आहे त्याच्यामधून काहीतरी अर्थ आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, थोडक्यामध्ये इंटरप्रिटेशन असं आपण म्हणतो. दॅट इज कन्क्लुजन. आणखीन आपल्याला सांगता येईल इंटरप्रिटेशनला कन्क्लुजन असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपण जे काही उदाहरणामध्ये 120 विद्यार्थ्यांचं वेट आपण या ठिकाणी काउंट केलेलं होतं, तो क्लासिफाय केलेलं होतं, त्याचा अनालिसिस केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून एक अर्थ आपल्याला काढून घेता येतो. द एव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट और एव्हरेज वेट ऑफ द स्टुडंट इज 45 kg. या ठिकाणी 45 किलो वजन सरासरी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचं वजन हे 45 किलो आहे, असं आपल्याला काय करता येतं, इंटरप्रिटेशन करता येतं. म्हणजे अशा पद्धतीने सिंग्युलर सेन्स मध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, स्टॅटिस्टिक्सची प्रोसेस सांगितलेली आहे. म्हणून इन सिंग्युलर सेन्स स्टॅटिस्टिक्स इज अ सायन्स. म्हणून स्टॅटिस्टिक्स मधला काय म्हटलेलं आहे, सायन्स म्हटलेलं आहे. का सायन्स म्हटलेलं आहे, बिकॉज स्टॅटिस्टिक्स हॅव्हिंग लॉट ऑफ प्रोसेस. स्टॅटिस्टिक मध्ये बऱ्याच प्रकारच्या प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला कराव्या लागतात.
त्याही सायंटिफिक पद्धतीने करायला लागतात. आता डेटा कलेक्शन करण्यासाठी सायंटिफिक पद्धती आहेत, त्या पद्धतीनेच डेटा आपल्याला कलेक्ट करता येतो. क्लासिफिकेशन करण्यासाठी सुद्धा त्या पद्धती आहेत, अनालाइज करण्यासाठी सुद्धा पद्धती दिलेल्या आहेत, इंटरप्रिटेशन करण्यासाठी सुद्धा पद्धती आहेत. म्हणून इन अ सेक्युलर सेन्स स्टॅटिस्टिक्स इज अ सायन्स. सेक्युलर सेन्स नुसार स्टॅटिस्टिक्सला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सायन्स असं आपल्याला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आणि सिंग्युलर सेन्स मध्ये स्टॅटिस्टिक्सचा अर्थ या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यामध्ये इन सिंपल वर्ड्स, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर स्टॅटिस्टिक्स इज अ सायन्स ऑफ कलेक्शन, क्लासिफिकेशन, अनालिसिस, इंटरप्रिटेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ द न्यूमेरिकल डेटा ऑफ एनी फेनोमेना. कोणत्याही विषयाबाबत, कोणत्याही घटकाबाबत माहितीचं संग्रहण करणे, त्याचं क्लासिफिकेशन करणे म्हणजे त्याचं वर्गीकरण करणे, त्याचं अनालिसिस करणे, त्याचं इंटरप्रिटेशन करणे आणि त्याचं प्रेझेंटेशन करण्याच्या शास्त्राला या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोप्या भाषेमध्ये स्टॅटिस्टिक्सचा अर्थ या ठिकाणी सांगता येईल. काय सांगता येईल? स्टॅटिस्टिक्स इज अ सायन्स ऑफ कलेक्शन, क्लासिफिकेशन, अनालिसिस, इंटरप्रिटेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ द न्यूमेरिकल डेटा. अशा पद्धतीने सिंपल वर्ड्स मध्ये स्टॅटिस्टिक्सचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहतो. आता याच्यावरूनच आपल्याला लक्षात येते की स्टॅटिस्टिक्स मध्ये कोणकोणत्या क्रिया कराव्या लागतात, स्टॅटिस्टिक्सच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत ते आपल्याला इथे लक्षात येईल. पहिली स्टेप्स, आता स्टॅटिस्टिक्स मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, कलेक्शन करावं लागतं. म्हणजे कशाचं कलेक्शन, डेटा कलेक्ट करावं. आता डेटा, देयर आर टू टाइप्स ऑफ डेटा. जे काही डेटाचे प्रकार आहेत, डेटाचे प्रकार आपल्याला दोन सांगता येईल. आता डेटा म्हणजे काय, डेटा मीन्स फॅक्ट्स, तथ्य, एखाद्या बाबीबाबत असलेलं तथ्य, त्याला आपल्याला काय म्हणता येईल, थोडक्यामध्ये डेटा असं आपल्याला. हा जो काही डेटा आहे त्या डेटाचं दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नंबर फर्स्ट प्रायमरी डेटा अँड नंबर सेकंड सेकंडरी डेटा. आता प्रायमरी डेटा म्हणजे काय, प्रायमरी डेटा म्हणजे काय, या ठिकाणी दोज डेटा आर कलेक्टेड बाय द इन्व्हेस्टिगेटर हिमसेल्फ or newly is called as primary data. जी माहिती किंवा जे तथ्य स्वतः संशोधनकर्त्याने गोळा केलेलं आहे किंवा नव्याने गोळा केलेला आहे त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, प्रायमरी डेटा असं आपल्याला म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल, उदाहरणामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर आपण मागेच एक उदाहरण पाहिलं आत्ताच्या स्लाइड मध्ये. त्याच्यामध्ये काय आहे की कशाबाबत स्टडी करत होतो आपण, वेट संबंधित, विद्यार्थ्याच्या वेट संबंधित अभ्यास करणे हा आपला विषय आहे. आता विद्यार्थ्याच्या वेट संबंधित अभ्यास करणे, आता विद्यार्थ्याचं जर डायरेक्ट आपण वेटचं मेजरमेंट घेतलं तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, प्रायमरी डेटा असं आपल्याला. तर हाच डेटा जर अगोदर कॉलेजने विद्यार्थ्याच्या वेटचं मेजरमेंट केलेलं आहे, त्याचं रेकॉर्ड कॉलेजमध्ये ठेवलेला आहे आणि तो डेटा जर आपण घेतला तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, सेकंडरी डेटा असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे सेकंडरी डेटा इज अ डेटा ऑफ अ अदर पर्सन कॅन कलेक्ट इट अँड इन्व्हेस्टिगेटर आर यूज फॉर इट. या ठिकाणी दोज डेटा आर कलेक्टेड बाय द अदर पर्सन, जो डेटा दुसऱ्या व्यक्तीने कलेक्ट केलेला आहे, बट इन्व्हेस्टिगेटर आर युज्ड फॉर अस. ज्यावेळी संशोधन करता दुसऱ्याने गोळा केलेली माहिती स्वतः आपल्या संशोधनामध्ये वापरतो त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, प्रायमरी डेटा असं आपल्याला. म्हणजे या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स मधील पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, कलेक्शन ऑफ डेटा, माहितीचं संग्रहण करावं लागतं. देन नंबर सेकंड काय, क्लासिफिकेशन. आता जो काही डेटा क्लासिफाय केलेला आहे, जो काही डेटा आपण कलेक्ट केलेला आहे त्याचं योग्य त्या घटकामध्ये किंवा योग्य त्या
कॅरेक्टरिस्टिक्स नुसार, वैशिष्ट्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता उदाहरणामध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी समजा 1,00,000 विद्यार्थ्यांच्या वजनाचा अभ्यास करायचा. तर अशा वेळेस 1,00,000 विद्यार्थ्यांची यादी जर आपण तयार केली तर त्याच्यावरून कसल्याही प्रकारचं कन्क्लुजन आपल्याला काढता येत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जो काही डेटा आहे तो क्लासिफाय करावा लागतो. तर या डेटाचं वर्गीकरण करावं लागतं. आता डेटाचं वर्गीकरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जर या ठिकाणी आपल्याला एक टेबल मध्ये जर करायचं असेल, म्हणजे या ठिकाणी न्यूमरिकल फॉर्म मध्ये जर डेटाचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर आपल्याला काय करता येईल, 10 ते 20 वजन असणारे विद्यार्थी किती आहेत, 20 ते 30 वजन असणारे विद्यार्थी किती आहेत, 30 ते 40 वजन असणारे विद्यार्थी किती आहेत, 40 ते 50 वजन असणारे विद्यार्थी किती आहेत, 50 ते 60 वजन असणारे विद्यार्थी किती आहेत. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, क्लासिफिकेशन करता येईल. म्हणजे या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सची दुसरा टप्पा जो येतो तो कोणता येतो, क्लासिफिकेशनचा येतो. त्यानंतर थर्ड टप्प्यामध्ये आपल्याला करावं लागतं प्रेझेंटेशन. आता जो काही डेटा आपण क्लासिफाय केलेला आहे तो क्लासिफाय एका विशिष्ट अशा ग्राफ्स मध्ये किंवा टेबल मध्ये तो आपल्याला प्रेझेंट करता येणं गरजेचं आहे किंवा त्याचं प्रेझेंटेशन होणं गरजेचं आहे. तेव्हाच त्याच्यावरून काहीतरी अर्थ त्या ठिकाणी निघू शकतो. म्हणजे जर आपण जो काही डेटा आहे त्या डेटाचं प्रेझेंटेशन एका ग्राफ मध्ये केलं तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी काय वाढ झालेली आहे आणि काय घट झालेली आहे. किंवा तोच डेटा जो क्लासिफाय केलेला डेटा आहे त्याचं एका टेबल मध्ये जर आपण प्रेझेंटेशन केलं तर त्याच्यावरून त्याचं अनालिसिस आपल्याला करता येतं. म्हणून या ठिकाणी प्रेझेंटेशन हा एक तिसरा टप्पा किंवा तिसरी स्टेज स्टॅटिस्टिक्सची आहे असं आपल्याला म्हणता येईल. अँड फोर्थ इज अनालिसिस. आता जे काही डेटा आपण कलेक्ट केलेला आहे, क्लासिफाय केलेला आहे, प्रेझेंट केलेला आहे, त्याच्यानंतर जर तो डेटा अनलाइज नाही केला तर बाकी वरच्या गोष्टीला कसलाही अर्थ त्या ठिकाणी मिळणार नाही. In a statistics, there are various tools are available to analyze the data. Statistics मध्ये अनेक बाबी आहेत किंवा अनेक टूल्स आहेत त्याच्या मदतीने आपल्याला डेटाचं काय करता येतं, अनलाइज करता येतं, अनालिसिस करता येतं. फॉर एक्झाम्पल अरिथमॅटिक मीन. With the help of arithmetic mean, we can calculate the average. अरिथमॅटिकल मीनच्या मदतीने आपल्याला काय करता येतं, अवरेज कॅल्क्युलेट करता येतं. म्हणजे सरासरी कॅल्क्युलेट करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स मध्ये आपल्याला अरिथमॅटिक मीन या टूलचा वापर करता येतो. त्याचबरोबर टू फाइंड आउट द रिलेशनशिप बिटवीन टू अँड मोर फेनोमेना और टू अँड मोर फॅक्टर्स, दोन किंवा दोनपेक्षा अधिक घटकांमध्ये संबंध जर आपल्याला शोधायचे असतील तर त्यासाठी आपल्याला कोरिलेशन या टूल्सचा वापर करून घेता येतो आणि त्याचा अनालिसिस करता येतो. अशा पद्धतीने चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, जो काही डेटा आहे त्या डेटाचं अनालाइज करावं लागतं, अनालिसिस करावं लागतं. अँड फायनली इंटरप्रिटेशन ऑफ द डेटा. शेवटचा टप्पा जो येतो तो काय करावा लागतो, या ठिकाणी जो काही डेटा अनलाइज केलेला आहे त्याच्यावरून काहीतरी अर्थ निघणं गरजेचं आहे किंवा अर्थ प्राप्त करणं गरजेचं आहे. त्यालाच आपण थोडक्यामध्ये कन्क्लुजन असं सुद्धा आपण. म्हणजे या ठिकाणी या 5 टप्प्यामध्ये स्टॅटिस्टिक्स म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये काय केलं जातं, कलेक्शन केलं जातं. कशाचं कलेक्शन, माहितीचं संग्रहण केलं जातं. जो काही डेटा आहे तो डेटा कलेक्ट केला जातो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं जातं, तो डेटा क्लासिफाय केला जातो. तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याचं प्रेझेंटेशन केलं जातं. चौथ्या टप्प्यामध्ये त्याचं अनालिसिस केलं जातं आणि लास्ट टप्प्यामध्ये फायनल स्टेपमध्ये या ठिकाणी त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं. अशा पद्धतीने स्टॅटिस्टिक्स इज अ प्रोसेस. म्हणून या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सला काय म्हटलेलं आहे, स्टॅटिस्टिक्स ही एक प्रक्रिया आहे. स्टॅटिस्टिक्स इज अ प्रोसेस. कशाची प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ कलेक्शन, क्लासिफिकेशन, प्रेझेंटेशन, analysis and interpretation of the numerical data. Statistics is a process of
collection, classification, analysis, interpretation and presentation of the numerical data. अशा पद्धतीने स्टॅटिस्टिक्सला त्या ठिकाणी प्रक्रिया मानलेला आहे, एक प्रोसेस मानलेला आहे. अशा पद्धतीने साध्या शब्दामध्ये जर स्टॅटिस्टिक्सचा अर्थ आपल्याला सांगायचा झाला तर स्टॅटिस्टिक्स इज अ सायन्स ऑफ कलेक्शन, क्लासिफिकेशन, analysis, interpretation and presentation of the numerical data. अशा पद्धतीने आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा अर्थ या ठिकाणी घेता येईल. Then next one is definition of the statistics. जर स्टॅटिस्टिक्सचा व्याख्याचा जर विचार केला तर अनेक लेखकांनी या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सच्या व्याख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. अकॉर्डिंग टू A.L. बावले यांच्या मते स्टॅटिस्टिक्सचा अर्थ त्यांनी काय सांगितलेला आहे तो आपण पाहूया. अकॉर्डिंग टू बावले, स्टॅटिस्टिक्स आर अ न्यूमेरिकल स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स इन एनी डिपार्टमेंट ऑफ इन्क्वायरी प्लेस्ड इन रिलेटेड टू ईच अदर. एक संबंधित किंवा एकमेकांसंबंधित असलेले जे काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटची इन्क्वायरी करून जी काही स्टॅटिस्टिकल न्यूमेरिकल फॅक्ट्स मिळालेले आहेत किंवा न्यूमेरिकल फॅक्ट्सचे स्टेटमेंट निघालेले आहेत त्यालाच या ठिकाणी बावले यांनी काय म्हटलेलं आहे, स्टॅटिस्टिक्स असं म्हटलेलं आहे. आता या व्याख्येमध्ये बावले यांनी काय सांगितलं आहे, स्टॅटिस्टिक्स इज अ ओनली न्यूमेरिकल स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स. स्टॅटिस्टिक्स मध्ये फक्त न्यूमेरिकल स्टेटमेंट काढले जातात असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु याच्यापेक्षाही स्टॅटिस्टिक्स मध्ये अनेक बाबींचा समावेश त्या ठिकाणी होतो. देन अकॉर्डिंग टू बावले यांनी या ठिकाणी आपल्या व्याख्येमध्ये सुधारणा करून दुसरी व्याख्या त्यांनी केलेली आहे. स्टॅटिस्टिक्स मे बी कॉल्ड द सायन्स ऑफ काउंटिंग. स्टॅटिस्टिक्स हे काय, काउंटिंग करण्याचं सायन्स आहे असं या ठिकाणी बावले यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. ह्या व्याख्येवरून सुद्धा स्टॅटिस्टिक्सचा एक संक्षिप्त अर्थच आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे स्टॅटिस्टिक्स इज अ सायन्स ऑफ काउंटिंग. म्हणजे स्टॅटिस्टिक्स फक्त काउंटिंग करण्याचं सायन्स आहे का, नाही तर याच्यापेक्षा आणखीन जास्त आहे. त्याच्यानंतर बावले यांनीच एक सेकंड व्याख्या केलेली आहे. स्टॅटिस्टिक्स मे राईटली बी कॉल्ड द सायन्स ऑफ अव्हरेज. सायन्स ऑफ अव्हरेज हे एक लिमिटेड व्याख्या या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सची त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अकॉर्डिंग टू कॉन्स्टन अँड काउंडन यांनी दिलेली व्याख्या आहे. स्टॅटिस्टिक्स मे बी डिफाइंड ॲज द कलेक्शन, प्रेझेंटेशन, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ द न्यूमेरिकल डेटा. या ठिकाणी काउंडन अँड कॉन्स्टन यांनी दिलेली व्याख्या याच्यावरून स्टॅटिस्टिक्स मध्ये काय काय केलं जातं हे या ठिकाणी स्पष्ट. म्हणजे स्टॅटिस्टिक्स मे बी डिफाइंड ॲज द कलेक्शन, प्रेझेंटेशन, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ द न्यूमेरिकल डेटा. म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये माहितीचं संग्रहण केलं जातं, प्रेझेंटेशन केलं जातं, अनालिसिस केलं जातं आणि इंटरप्रिटेशन केलं जातं. त्यालाच या ठिकाणी काउंडन यांनी स्टॅटिस्टिक्स असं आपल्याला असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर अकॉर्डिंग टू सेलिगमन यांनी सुद्धा अशाच प्रकारची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. स्टॅटिस्टिक्स इज अ ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. स्टॅटिस्टिक्स हे काय आहे, मॅथमॅटिक्सची ब्रँच आहे विथ डील्स. ठीक आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. अकॉर्डिंग टू सेलिगमन, it is a branch of mathematics deals with the collection, analysis, interpretation, presentation and organization of the data. Statistics ही एक mathematical ची ब्रँच आहे ज्याच्यामध्ये कलेक्शन, अनालिसिस, इंटरप्रिटेशन, प्रेझेंटेशन अँड ऑर्गनायझेशन ऑफ द डेटा या सर्व गोष्टी या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स मध्ये केल्या जातात. थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर फ्रॉम द अबाउट डेफिनेशन इट इज क्लिअर दॅट the statistics is a science of numerical facts that collect the data, organize it, present it, analyze it, interpret it and given the solution of the problem. या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स मध्ये या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स हे एक सायन्स आहे. त्या सायन्स मध्ये या ठिकाणी माहितीचं कलेक्शन, डेटा इंटरप्रिटेशन,
ऑर्गनायझेशन, प्रेझेंटेशन, अनालिसिस या सर्व गोष्टी केल्या जातात. अशा पद्धतीने आपल्याला स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, स्टॅटिस्टिक्सची व्याख्या म्हणजे काय हे आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ द स्टॅटिस्टिक्स हे आपण या ठिकाणी पाहूया.